उत्तरेला समुद्र मंथन आहे. नंतर बघा हे चारी खांब हात हातोडा आणि छानी तयार केले. तिथून घ्या होईल. हे चारी खांब अखंड दगड आहेत, एकावर एक तुकडा नाही. वरती फिरवा. गणपती आहे, नरसिंह आहे, प्रत्येक खांबावर देव आहे. गणपती आहे, नरसिंह आहे, प्रत्येक खांबावर ते देव आहेत. खांब घ्या. हे बघा नरसिंह आहे. खांब घ्या, नरसिंह घ्या. हा ते बघा खांबावर डोकीवर. हा नरसिंह घ्या. हा हे गणपती घ्या. हे बघा इकडे सरस्वती आहे. हे बघा सरस्वती आहे. हे कार्तिक स्वामी आहे. हे बघा कार्तिक स्वामी. इथे कार्तिक स्वामी पण आहे. इथे पण फोटो घ्या. फिरवला कॅमेरा. ओके. या इकडे या तुम्ही. या इथे घ्या. इकडे या बघा इथे. वर घ्या. हा कार्तिक स्वामी आहे. कार्तिक. आता चला इथे पुढे चला. आता महाद्वार मध्ये जायचं. या हरिओम. या चला. या हरिओम. या सगळे या. हरिओम. खाली थांबा, जाऊ नका. हरिओम. सावकाश चला या. थांबा इथेच काका. थांबा या मोबाईलवर येत आहे. या इथे. आता तुम्ही फिरवा सगळा मोबाईल. सगळं मंदिर येतं बघा. या तिकडे घ्या. ओके. सावकाश. हा घ्या. हे बघा इथून घ्या. हो इथून घ्या. हा सगळं मंदिर येते बघा. थांबा इथून. घ्या. घेतलं. फोटो घेतला तरी चालेल. एवढं लांबून तुम्हाला घेतलं. चला या. हरिओम. थांबा इथे. हरिओम. आता ही महाद्वार आहे. महाद्वारमध्ये 8 दिशांचे देव आहे, म्हणून देवांचा देव महादेव म्हणतात. हे बघा एका दगडात 3 फुलं आहेत. ती घ्या. आता घ्या. बकुळीची फुलं आहेत ती शंकराला आवडतात, म्हणून कर्णेश्वरचं कर्णफूल म्हणतात. आपल्या 8 दिशा आहेत. हे बघा प्रत्येक दिशेला 3 देव आहे, म्हणून देवांचा देव महादेव म्हणतात. आणि ह्याला अष्टदिक्पाल म्हणतात. 8 दिशांचे रक्षक, 8 दिशांचे मार्गदर्शक. आणि म्हणून हे महाद्वार आहे, म्हणून ह्या दारातूनच आत यायचं. 8 दिशांच्या देवांचं दर्शन होतं. आता खांबावर फिरवा. तो बघा पार्वती माता आहे, महाकाली आहे ती बघा खांबावर. हे बघा इकडे गणपती आहे. तो बघा गणपती घ्या. तो बघा गणपती तिकडे. हा तो बघा गणपती. हा खाली खांबावर बघा. हा तो बघा खाली. हा गणपती. इकडे सरस्वती आहे. थांबा 1 मिनिट. हे बघा 1 मिनिट. हे बघा ही अशी 5 पांडवांची 5 ठिकाणी 5 ताट आहेत. हे बघा पांडवांचं देवांचं बसायचं आसन आहे. अशी पंचकळस आहेत पार्वतीचे, म्हणून तुम्ही तिथे 5वा कळस पूजा केलीत ना, तो पार्वतीचा 5वा कळस. इथे पण शंखांच्या कळ्या बनवल्या आहेत. हे बघा नरकासूर आणि कीर्तिसूर राक्षस आहेत. घ्या ते. दिवाळीला आपण पायाखाली मारतो ना, ते हेच ते राक्षसांचं आणि शंकरांचं युद्ध झालं. राक्षसांनी शरणागती पत्करली आणि शंकरांकडे काय मागितलं? कायमचं पायाखाली स्थान मागितलं. श्रद्धा आणि भक्ती. म्हणजे राक्षस पण शिवभक्त होते. हे बघा ह्याला म्हणून ह्याला पाय लावून आत यायचं. आता इकडे या. आतापर्यंत 10 अवतार झाले. हे घ्या. आडवी मूर्ती आहे ना विष्णूची, घेतले. हा त्याच्या तिकडे जाऊ नका. त्याच्यावरती बघा 10 अवतार घ्या. पहिला मत्स्य मासा घ्या. घेतलात मासा? कूर्म, कासव, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कलंकी. गौतम बुद्धानंतर कलंकी चालू झाला. सुनामी, लाटा, भूकंप, करुणा चालू झाला. म्हणून इथे 10 अवतार आहेत. प्रत्येक ठिकाणी 10 अवतार कुठेच देत नाहीत. गौतम बुद्धांनी कलंकी कुठेच देत नाही. हे बघा गौतम बुद्धांनी कलंकी आहेत. घेतले का त्यांना? सगळ्यांना दाखवा नंतर गौतम बुद्धांनी कलंकी. हा आता संपूर्ण प्रदक्षिण घाला आणि सूर्यदेवांचं दर्शन घ्या. ओम नमः पार्वती पदे हर हर महादेव. गुरुदेव दत्त. शिवारा संभाळ करा. हर हर महादेव. हर हर महादेव. या हरिओम. शांत. धन्यवाद.